लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये वादळी वाऱ्याचा प्रचंड मोठा असा फटका बसलेला आहे। आपण जर बघितलं चाकूर तालुक्यातील झरी खुर्द गावामध्ये आहोत। 2 एकर केळीची बाग जी आहे ती अक्षरशः जमीन उद्ध्वस्त झालेलं चित्र दिसतंय। आपण जर बघितलं तर लातूर जिल्ह्यातल्या महाळंगरीमध्ये काल अचानकपणे वादळी वाऱ्यामुळे वीज पडून 2 शेतकऱ्यांचा मृत्यू देखील झालेला आहे। तर जिल्ह्यात इतर ठिकाणी प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे। रस्त्यावरती झाडं कोडमडून पडलेली आहेत। विद्युत पुरवठा देखील खंडित झालेला आहे। विद्युत तारा देखील तुटलेल्या आहेत। आपण जर बघितलं अशा पद्धतीचं नुकसान जे आहे ते या शेतकऱ्याचं झालेलं आहे। आपण जर पाहिलं तर हातातोंडाशी आलेली ही केळी बाग अक्षरशः जमीन उद्ध्वस्त झाले। शेतकऱ्याचं प्रचंड मोठं नुकसान जे आहे ते नुकसान झाले। कधी न भरून येणार हे नुकसान शेतकरी च्या नशिबी आलेलं चित्र दिसतंय। आपण जर पाहिलं तर प्रचंड मोठं असं नुकसान आहे। माझ्यासोबत शेतकरी आहेत। काय सांगाल, एकूण किती एकर केळीची बाग होती, सध्या काय परिस्थिती आहे? साहेब 2 एकर केळीची बाग होती आणि एवढं कष्टानं जपलो साहेब। यावर्षी प्यायला पाणीसुद्धा भेटत नव्हतं साहेब। तर यावर्षी केळी वाळून जाईल का असं वाटतं। गेल्या वर्षी आम्ही ह्याच 2 एकरमध्ये 8 लाख रुपयाचं एकंदरीत आम्ही कष्ट करून उत्पन्न घेतलं आणि यावर्षी तेच उत्पन्न डबल करावं ह्या आशेनं मी आणि माझे मोठे बंधू सरपंच खूप प्रचंड मेहनत केली साहेब। पण ऐनवेळी काल झालेल्या 26 तारखेच्या 4 ते 5 त्या दरम्यान प्रचंड असं चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस आला साहेब। आणि त्याच्यामध्ये हे बघू शकता साहेब, पूर्ण बाग आमची उद्ध्वस्त झाली आहे साहेब। आणि आमच्या पोटच्या पोराप्रमाणे जगविलेली बाग होती साहेब। आणि जे आम्ही उराशी स्वप्न बाळगलो होतं पूर्ण टोटल हताश होऊन बसलो साहेब। केळीकडे ज्यावेळेस आम्ही येऊन बघितलो 6 वाजता साहेब, अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलं साहेब। आणि माझे ज्या बंधूंनी इथं कष्ट केलं, रात्रीच्या 12 वाजता लाईट येतं साहेब, त्या ठिकाणी येऊन त्यांनी कॉक बदलायचे, पाणी द्यायचे। सध्या 44 टेम्परेचर आहे, त्या टेम्परेचरमध्ये कोणी बाहेर येत नाही। आम्ही तसल्या टेम्परेचरमध्ये दोघं बंधूंनी, वडिलांनी, आमच्या टोटल कुटुंबाने त्याला दुपारच्या 12 वाजता साहेब पाणी दिलं, 1 वाजता पाणी दिलं। आणि ते जे आम्ही उराशी स्वप्न बाळगलं, एकूणच पाहिलं तर कधी न भरून येणाऱ्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं। परिसरात इतरही ठिकाणी काही नुकसान झालं का? आणि काय लागवडीला खर्च किती आला होता? अक्षरशः डोळ्यात पाणी आहे तुमच्या। खूप नुकसान झालं साहेब। का ते सांगू शकत नाही साहेब। कमीत कमी 2 लाख रुपयाचा खर्च केला साहेब असल्या उन्हाळ्यामध्ये साहेब। आणि सध्याची पूर्ण मेहनत झाली होती। आणि साहेब 2 महिन्यानंतर हे उत्पन्न आमच्या हाताशी येणार होतं। आणि त्या उत्पन्न मिळाल्यानंतर आम्ही सर्व स्वप्न, लेकरा बाळाचे शिक्षण, बाकीचा जे शेतातला खर्च असेल, पाईपलाईन असेल, बोर घ्यायचा होता एक साहेब। आणि हे उत्पन्नसुद्धा आम्हाला भेटणार नव्हतं, पण आमच्या मित्रांनी सहकार्य केलं, ते पाणी दिलं, त्याच्यामुळं आम्ही हे बाग पाहिलं तर दुसऱ्या शेतकऱ्याकडनं विकत पाणी घेऊन ही केळीची बाग जगवलेली आहे। आपल्यासोबत पंचनामा करण्यासाठी आलेले प्रशासकीय अधिकारी, काय सांगाल परिसरात एकूण किती नुकसान आहे, काय परिस्थिती आहे? सध्या परिसरात आपण बघितलं तर हे जे आमचे सरपंच आहेत गणपत बाजीराव सूर्यवंशी, यांची केळीची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे। आणि यामध्ये त्यांचं साधारणतः 12 ते 13 लाखाचं नुकसान झालेलं आहे। 1, 2, 3 शेतकऱ्याचे आंबे कोलमडून पडलेले आहेत आणि त्यांचं पण आंब्याच्या बागेचं नुकसान झालेलं आहे। एकूणच जर पाहिलं तर अशा परिस्थितीत शेतकरी जगतोय। काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये प्रचंड मोठं असं नुकसान शेतकऱ्यांचं आणि घरांचं झालेलं आहे। संदीप भोसले, सामटी न्यूज, लातूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।